भगवद्गीतेमध्ये भगवंताने हेच सांगितले, तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ठेवू नका, पण कर्म चांगलं करा आणि निरपेक्ष करा. दोन कर्म आहेत. जसं मागाशी मी सुरुवातीला सांगितलं, आपण जे केलं मुलांसाठी आपण निरपेक्षेने केले का अपेक्षेने केलं? निरपेक्षेने केलं तर दुःख नसतं झालं, अपेक्षेने केलं पण दुःख झालं. निरपेक्षेने म्हणजे काय? हा माझा मुलगा आहे, मी बाप आहे, मी आई आहे, मी भाव आहे, मी बहीण आहे. त्याला बघणार कोण नाही आहे, मग त्याला कोण बघणार आहे? मलाच बघायचंय. जर माझ्या मुलाला मी वाढवलं तर मी आई होण्याचं कर्तव्य केलं, तिथे मी अपेक्षा सोडली पाहिजे. जर मी त्याला मोठं केलं, मी बाप होण्याचं कर्तव्य केलं, मी सोडलं पाहिजे. निरपेक्षेने केले, तो तुम्हाला पोचेल तुम्ही खाल, तो विषय सोडून द्या. तुमच्या अपेक्षित तुम्ही करा, निरपेक्षेने करा आणि तुम्ही असे सडळ राहा की तुमच्या म्हातारपणामध्ये तुम्हाला त्याची अपेक्षा नाही पडली पाहिजे. बिंदास राहाल ना, तुम्हाला टेन्शन येणार नाही. उलट तुमचं मन स्वामी स्वयं जास्त रमेल. बिंदास नाही राहिले ना, सतत टेन्शन, सतत टेन्शन. जेवला का, गेला का, किती दिवस नाही, राहतो काय, खातो की नाही, हे नाही, कशाला टेन्शन पाहिजे. आणि ह्या चिंतेमुळे, चिंता आणि चिता बिंदीचा फरक आहे. या संसाराच्या चिंतेमुळे तुमच्याकडून स्वामी सेवा घडत नाही, आणि जी घडतंय त्यामुळे त्याचं फळ मिळत नाही. आणि फळ न मिळाल्यामुळे आपण थोडेसे नाराज आहोत. काय स्वामी तुम्ही बोलले पारायण करा, एवढे पारायण केले, मला काय अनुभवच नाही. काय स्वामी सांगितलं तुम्ही ती पूजा करा, आम्ही केली, आम्हाला फरक नाही. स्वामी तुम्ही हे सांगितलं, आम्ही केलं, आम्हाला अरे फरक करणं पण मी सांगितलेलं 45 दिवस तुला काय खायचंच नाहीये. मी सांगितलं अभ्यास करताना, स्वामींचं उपासना करताना एकाकडचं नाही करायचं. तू वाचायला वाचत स्वामींची पोथी आणि मोबाईलवर गेम खेळतोयस. स्वामींची उपासना करत असताना तुम्ही स्वामींवर एकरूप झाली पाहिजे, तर तुमची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचेल. मोबाईल अरे तुझा पैसे दे, अरे तुला कोणता फोन असतोय, स्वामी समर्थ स्वामी समर्थ, हा तू बघ कोणतरी आलाय, स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी, हा मग ते हा बघ त्याला मामाला फोन कर. अशी तुमची भक्ती होणार नाहीये. हिला अस्थिर भक्ती म्हणतात. एकदा नारद मुनी आले भगवान विष्णूकडे. कोणाकडे? भगवान विष्णूकडे. नारद कसा असतो माहितीये तुम्हाला? नारायण नावाचा अर्थ माहितीये तुम्हाला? नारद मुनी काय म्हणतो? श्रीमन नारायण नारायण वासुदेव हरी नारायण नारायण. तर नारायणाला विचारलं भगवान श्री हरीने, नारदा तू माझं किती वेळा नाव घेतोस रे? नारदाने म्हटले, अहो श्री हरी, तुमच्याशिवाय मला नावाशिवाय मृत्यू बरा, तुमच्या नावाशिवाय मला श्वास नाही. तुमचंच नाव माझ्या तोंडात असतं, श्रीमन नारायण नारायण वासुदेव. म्हणतो हो. तर तुझी परीक्षा घ्यायचा विचार करतोय. ते म्हणे ठीक आहे. भूतलावरती एक शेतकरी आहे म्हणे, तो माझं नाव घेतो, पण त्याच्या मनामध्ये माझी भक्ती भरपूर आहे. तर नारद मुनी काय म्हटले, आता नारदाला कळलं नाव ही सवय, अहो तो तर काहीतरी नाव घेतो, मी तर सतत तुमचंच नाव घेत असतो. शेतकरी सकाळी उठला, आंघोळ केली, नारायण हरी वासुदेव, हे श्री हरी, त्या दिवसाची सुरुवात तुझ्याकडनं केली आहे, परिश्रम करतोय, कर्म करता करता तुझं नामस्मरण करतोय, चिंतन करतोय, असं बळ दे की तुझी भक्ती अजून घडावी आणि माझ्याकडनं सत्कर्म घडावे. नारायण वासुदेव बाहेर पडला, शेतामध्ये गेला, उधळ उचलली, नारायण वासुदेव, खेत जोतायला लागला, नारायण वासुदेव. जसं कर्म धर्म करता करता स्मरण चिंतन करत संध्याकाळ झाली, शेतात पाणी घातलं, घरी जातात, हे श्रीहरी आजचा दिवस चांगला गेला, चांगलं शेत जोतलं, घरी चाललोय, अन्नग्रहण तुझ्याकडून कधी करताना आराम. नारायण वासुदेव. झोपायच्या आधी नमस्कार केला, चिंतन केलं, शुभरात्री.